अ, एक एक ओके, ओके. टायमर सेट आहे. टायमर सेट आहे. पाठीमागची मॅच अगदी तिथे 18 मिनिटांमध्ये संपली. तर ही मॅच कधी संपणार पाहावं लागेल. बॅट्समनचं नेम सचिन आणि नॉन स्ट्राईकला संदीप. येस, टायमर सेट आहे. पहिला बॉल कट केला इथे. अत्यंत सुंदर फटका आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. बॉलला स्टॉप केलंय खरं तर. आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न. वाह! गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. 2 धावा धावफलकावर 3 ना? 3 धावा धावफलकावर तिथे ॲड होत आहेत. सुरुवात झाली आहे. बॉलर्स नेम सर अनिरुद्ध का? काय उत्तम. उत्तम आलाय इथे धावफलकावरती धावा जर पाहायला गेल्या तर 3 धावा. कट केलेला बॉल खरं तर आणि गॅप शोधला तिथे खरं तर. 3 धावा धावफलकावरती पाहायला भेटतायत. पहिलं षटक आहे मैदानाच्या आतमध्ये आणि 3 धावेने खरं तर सुरुवात झाली आहे. पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये उत्तम. त्यावेळेस मात्र अत्यंत सुंदर फटका आहे. पुन्हा एकदा तिथे स्क्वेअर लेग झोनकडे खेळलेला फटका आहे. बॉलला स्टॉप केल्या अप्रतिम क्षेत्ररक्षण उत्तम दर्जाचं. तिसरी धाव घेण्याचा खरं तर प्रयत्न झाला तिथे. थांबवलंय मात्र मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉलमध्ये 5 धावा आलेल्या आहेत तिथे. सुरुवात खरं तर चांगली झाली आहे आणि केवळ टायमिंग शॉट खेळण्याचे झालेले प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहता इथे. उद्याचा हाफ खरं तर इंटरेस्टिंग हाफ आहे. आपण उद्या चर्चा करूयात त्या हाफबद्दल. किशोर 11, महाराष्ट्र म्हाडा, वरद विनायक, बाळे, वेदांत भैया साठे 11, वर्शिंगे समोरच्या दिशेने फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आहे आणि विकेट आली आहे मैदानाच्या आतमध्ये मात्र. चला बॅट्समन चला लवकर वेळ घेऊ नका. तुमचा बॅट्समन 38 सर्कलच्या बाहेर जाईपर्यंत नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाठवा. त्याबरोबरीतच केम वॉरियर्स केम, बीसीसी मोडणीम आणि बालाजी टायगर्स वेताळवाडी. जर त्यांचे कोणी खेळाडू मॅच पाहत असेल तर उद्या 7 वाजता पहिली मॅच सुरू होणार आहे. अन्यथा पेनल्टी दिली जाईल. समर्थ बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. धावफलकावरती धावा जर पाहिल्या गेल्या तर धावा झाल्यात त्या 5 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिला इथे आणि 5 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा टायमर सेट होतोय या षटकाचा. महत्त्वाची मॅच आहे खरं तर इथे दोन्ही टीमसाठी. आज खरं तर कोरडोची टीम जी खरं तर शेवटची मॅच खेळण्यासाठी क्वालिफाय झाली आहे. यावेळेस पुढे टाकलेला बॉल आहे. अत्यंत सुरेख फटका. चौक कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर पाठवले मात्र बॉलला. 6 धावा आलेत षटकार. 6 धावा धावफलकावरती पाहायला भेटतायत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरं आहे आणि धावफलकावरती जर पाहायला भेटलं तर इथे धावा झाल्यात त्या 11 धावा. षटक क्रमांक पहिलं आहे मैदानाच्या आतमध्ये. बॉल जर पाहायला गेले तर 4 बॉल आतापर्यंत टाकून झालेले आहेत. पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये उत्तम. उत्तमच्या बाहेरचा बॉल अक्रॉस दी बॅटने समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. वाह! काय क्षेत्ररक्षण केलंय. 2 धावा जरी ते रोखता आले नाहीत, तर 2 धावा संघासाठी सेव्ह केलेल्या आहेत. धावफलक पुढे जातोय. धावफलकावरती धावा जर पाहायला गेल्या, तर धावा जाऊन पोहोचल्यात त्या 13 धावा. 38 सर्कल आहे खरं तर महत्त्वपूर्ण षटक आहे. आणि कुर्डू टीमचं कौतुक का करावं? ज्यावेळेस पाठीमागचा जो हाफ होता, तिथे सुद्धा कुर्डूची टीम शेवटची मॅच खेळण्यासाठी क्वालिफाय झाली आहे. इथे सुद्धा कुर्डूची टीम खेळण्यासाठी क्वालिफाय झाली आहे. बराचसा खाली राहिलेला बॉल. षटक क्रमांक 1 संपलंय. फलकावरती धावा झालेत त्या 13. टायमर सेट आहे. पहिलं षटक 2 मिनिट आणि 30 सेकंदांमध्ये संपलंय. टीम पिंपळनेर तुमच्याजवळ आता इथून पुढे 13.5 मिनिटांचा खेळ टायमिंग बाकी आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती बॉलर्स नेम शांती कुमार. शांती कुमार आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. 5 क्षेत्ररक्षक आता तुम्हाला सीमारेषेच्या अगदी जवळ पाहायला भेटणार आहेत. पुन्हा एकदा टायमर सेट होतो या षटकाचा. धावफलकावरती 13 धावा इथे पाहायला भेटतायत. 13 धावा धावफलकावरती शांत सुरुवात झाली. खरं तर एक मोठा हिट पाहायला भेटला तिथे. परंतु आता इथून पुढे या
विकेटचं वैशिष्ट्य राहिलंय. पहिल्या षटकामध्ये धावा येतात, तिथून पुढे धावा थोड्याशा थांबलेल्या पाहायला भेटतात. जस्ट कट केला यावेळेस. हो, धावचीची संधी. काय होणार इथे? पाठीमागे बॅकअप आहे का? हा प्रश्न पडलाय. बॉल थांबलाय तिथे. एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये येते. फलकावरती धावा झालेत त्या 14 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरं आहे. मॅच महत्वाची आहे इथे खरं तर. अक्रॉस द बॅटने खेळलेला फटका आहे तिथे खरं तर. अत्यंत सुंदर फटका. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. चौकार आलाय 4 धावा. 4 धावेबरोबर तर स्कोरबोर्ड सुद्धा पुढे गेलाय. धावफलकावरती धावा जर पाहायला गेल्या तर 18 धावा झालेल्या आहेत. मॅच खरं तर 7व्या क्रमांकाची आणि आज मात्र हा 100% क्लिअर होणार. यामध्ये मला वाटत नाही की कोणती शंका असणार आहे आता. हे काही शब्द माघारी घेतो माझा. धावफलकावरती धावा जर पाहायला गेलं तर धावा झालेत त्या 18 धावा. बॉल मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती ते बॉलर्स आहे. शांतिकुमार. पुन्हा एकदा अप्रतिम फटका आहे. वा काय फटका सजवलाय. परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे. दुसरी धाव घेण्याचा झालेला प्रयत्न इथे 2 धावा रोखता येणार नाहीयेत. 2 धावेबरोबर तर धावफलक पुढे जातो. धावफलकावरती धावा झालेत त्या 20 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये खरं तर इथे दुसऱ्या क्रमांकाचं षटक आहे. बॉल टाकून झालेले आहेत आतापर्यंत 3. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ सुद्धा बाकी आहे. 20 धावा धावफलकावरती खरं तर झालेल्या आहेत. ते टीम आता पाहावं लागणार आहे किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न, परंतु केवळची टीम करावं लागेल. चांगली धावसंख्या, चांगला खेळ आतापर्यंत झालेला आहे. यावेळेस मात्र डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. अप्रतिम चेंडू आहे. फुलर लेंथ चेंडू टाकण्याचा प्रयत्न आहे. बॉल जर पाहायला गेले तर बॉल झाले ते 4. 2 बॉल बाकी आहेत आणि गोलंदाजी मात्र चांगली झाली आहे आतापर्यंत. एक चौकार जर सोडलं ना तर अप्रतिम गोलंदाजी झाली आहे पिंपळनेर टीम कडून. पुन्हा एकदा पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. हो, यावेळेस मात्र स्लॉट मध्ये आला की पार्किंग प्लॉट मध्ये पाठवला जातो. आलाय षटकार 6 धावा. 6 धावे बरोबर इथं धावफलक सुद्धा पुढे गेलाय. धावफलकावरती 26 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये इथे दुसऱ्या क्रमांकाचा आणि शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे. थोडंसं महागडं षटक, थोडासा स्लॉटमध्ये गेला. पाठीमागचा चेंडू पोलर लेनचा होता खरं तर तिथे. आणि यावेळेस मात्र बॉडीमध्ये टाकलेला बॉल आहे. पृथ्वीचा बॉल. यावेळेस मात्र पंचांचा इशारा काय येणार याच्याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे. पाहावं लागेल. पंच चेक करतायत. फलंदाज तुम्ही पंचांशी वाद घालू नका. पंच हे कोणाचे नाहीत. ते पारदर्शकपणे निर्णय देणार आहेत. तुम्ही आयोजकांची टीम पाहिली खेळताना त्यांनी कोणत्याही प्रकारची पार्सलिटी केलेली नाहीये. थर्ड अंपायरकडे निर्णय देऊयात. बॉल अगदी विकेटवरती जर पडला असेल तर बॉल वाईट असेल ना सर. जर मातीत पडला असेल तर मात्र नो बॉल असेल. पाहावं लागेल. चेक करतायत सर इथे. सर दिलाय का निर्णय काय? इथे स्क्रीनवरती बघा बरं सर. विकेटच्या खाली आहे सर बॉल. हा म्हणजे बाहेर आहे. नो बॉल.
फ्री हिटचा बॉल असताना धावफलकावरती जर पाहिलं गेलं तर धावफलकावरती 27 धावा बॉल किती झाले? शेवटचा बॉल बाकी आहे. काय झालं? ओके, 1 बॉल. शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. यावेळेस फ्री हिटचा बॉल होता. परफेक्ट कनेक्शन नाहीये. परफेक्ट कनेक्शन नाहीये. दुसरी धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. वा काय हो, इथे काय आवश्यकता होती का? खरं तर हा प्रश्न पडलाय आता इथे. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. 29 झाल्यात. 5 मिनिट आणि 50 सेकंदाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. ओके, आयोजकांच्या सूचनेनुसार मी सूचना सांगतोय. तुम्हाला जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल, तर तुम्ही टॉस करण्याच्या अगोदर तो घेऊ शकता. मॅच सुरू करा चला. अमर. चला मॅच सुरू करूया. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 29 धावा. तुझा बॉल मैदानाच्या आतमध्ये. नासिक डाव दी ट्रॅक, बॅटची कड आहे. पाठीमागे क्षेत्ररक्षक उभा आहे आणि विकेट आली आहे मैदानाच्या आतमध्ये. चला न्यू बॅटर चला लवकर. विकेट आली आहे पहिल्या बॉलवरती. डान्सिंग डाऊन दी ट्रॅक पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आदित्य. आदित्य लवटे आलाय. आदित्य लवटे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहता इथे धावफलकावरती धावा मात्र 29 धावा झालेले. चला बॅटर चला लवकर. या मॅचला खरं तर उशीर झाला. बराचसा उशीर तुम्ही इथे वाया जातोय. यावेळेस मात्र इथे व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. अवांतर धाव मैदानाच्या आतमध्ये भाऊक होऊन जाते. धावफलकावरती धावा जर पाहायला गेल्या तर तिसरं षटक सुरू असताना धावा झाल्यात त्या 30 धावा. पिंपळनेरची टीम तर पुढच्या बाजूने मात्र टीम केवळची टीम आहे. आणि पाहावं लागेल आज खरं तर कुर्डू संघाबरोबर कोणती टीम मॅच खेळणार आहे. आणि सर्वात आनंदाची गोष्ट नाना नेटवर्क आलेले डाटा चालू होतोय आता. सर्वांचे हात पुन्हा एकदा मोबाईलकडे गेलेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल खरं तर इथे आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. धावफलक जर पाहायला गेलं तर धावा झालेत त्या 30 धावा. पुन्हा एकदा खरं तर पिंपळनेरची टीम मैदानाच्या आतमध्ये 31 धावा. पुढचा बॉल. वा यावेळेस मात्र अप्रतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल नक्कीच. स्कोरबोर्ड रोखून धरलाय खरं तर इथे. वा काय गोलंदाजी केली आहे. खरं तर धावा जास्तीच्या बनल्या होत्या 2 षटकामध्ये. परंतु या षटकामध्ये झालेलं कमबॅक मित्रांनो तुम्ही पाहताय. धावफलक रोखून धरलाय. धावफलकावरती धावा झाल्यात त्या 31 धावा. पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये.
पुढे टाकला. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि खरं तर सोप्पा झेल होता. सीमारेषेच्या अगदी जवळ झेल टिपलाय. चला टीम मीटिंग घेऊ नका, जवळ येऊ नका. चला बॅट्समन चला लवकर. न्यू बॅटर टीम केवर्ड बॅट्समन नेम MK कृणाल मेहत्रे. कृणाल मेहत्रे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. धावफलकावरती धावा जर पाहायला गेलं तर धावफलक स्थिर आहे 31 धावेंवरती. चांगली गोलंदाजी खरं तर या षटकामध्ये झाली आहे इथे या गोलंदाजाकडून. 31 धावा महत्वाची मॅच आहे. खरं तर पाहावं लागणार आहे ही मॅच कोण जिंकणार आहे. कारण याच्या नंतरची होणारी मॅच ही कुर्डू संघाबरोबर असणार आहे. ही सुद्धा महत्वाची मॅच आहे. पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये काय होणार या बॉलवरती महत्वपूर्ण बॉल आहे. हो यावेळेस ऑप्टमच्या बराचसा चप्पल झाला तिथे आणि बॉल टॉट आलाय. 3 षटकांचा खेळ संपला. 31 धावा आणि 10 मिनिटांमध्ये खरं तर 3 षटकं. टाइमर अगदी वेळेत संपवलाय मात्र टीम पिंपळनेर नाही. कारण आता इथून पुढे 6 मिनिटं आहेत आणि 6 मिनिटांमध्ये बॉल 6 टाकायचे आहेत. म्हणजे एक बॉल एका मिनिटाला टाकू शकतो गोलंदाज. पाहावं लागेल. गोलंदाजी चांगली झाली. हे षटक मात्र कंजूस षटक टाकलंय. 3 षटकामध्ये केवळ 31 धावा. तर बॉलर्स नेम शब्बीर ना? शब्बीर. शेवटचे 6 बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत. शब्बीर आले तिथे गोलंदाजी ट्रॅकवरती आणि धावफलक असं वाटलं होतं की जिथे 40-42 धावांपर्यंत आता पोहोचू शकेल का? परंतु मित्रांनो हे वैशिष्ट्य राहिले आजच्या दिवसाचं. पहिल्या षटकामध्ये धावा येत आहेत, दुसऱ्या षटकामध्ये थोड्याफार येतात. परंतु पुढच्या 2 षटकामध्ये हा धावफलक रोखला जातो. हे वैशिष्ट्य राहिलंय. चला टायमर सेट आहे तुमचा. 3 षटकांमध्ये धावा झालेत त्या 31. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक तिथे चूक झाली आहे. उत्तम होता मला वाटतं तिथे. दुसरी धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. तिसरी धाव मैदानाच्या आतमध्ये घेण्याचा प्रयत्न आहे. तिसरी सुद्धा धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली आहे. खरं तर जिथे केवळ एकच धाव हवी होती, तिथे 2 धावा एक्स्ट्रा दिलेल्या आहेत. तुम्ही चेसिंग करताना तुम्हाला या धावा अडचणीच्या ठरू शकतात. बॉल घ्या. फलकावरती जर पाहायला गेलं तर धावा झालेत त्या 34 धावा. 34 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल. तोवर गतीचा बॉल पुन्हा एकदा पॉइंटचा क्षेत्ररक्षक. यावेळेस मात्र त्या क्षेत्ररक्षकाकडून चूक होणार नाहीये. लाईन लेंथ पहा तुम्ही खरं तर ऑप्टमच्या बरेचशा बाहेरची लाईन लेंथ आहे. कौतुक करावं लागेल. चला न्यू बॅटर चला लवकर. धावफलकावरती धावा झालेत त्या 34 धावा. शेवटचे 4 बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असणार आहेत. माऊली न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत माऊली. खरं तर आमच्या स्कोररचं कौतुक करावं लागेल कारण आज थोडासा डाटा चालत नसल्यामुळे म्हणजे प्रत्येकालाच अडचण आहे जिथे माढा आणि मोहोळ तालुक्यांसाठी. परंतु तरीसुद्धा आमच्या खरं तर स्कोररने ऑफलाईन पद्धतीने स्कोरिंगचं काम केलं. कौतुक करावं लागेल. तर ऑफलाईन स्कोरिंग काम करणं थोडंसं अवघड जातं ऑनलाईन स्कोरिंगपेक्षा. कारण ऑनलाईन स्कोरिंगवरती डाटा तुम्हाला अगदी जागेवरती मिळतो. परंतु इथे मला लिखापट करावी लागते आणि ते कौशल्य खरं तर दाखवलंय आमच्या स्कोररने सुद्धा. पुढचा बॉल. लोअर फुलटॉसचा बॉल अलंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक आलाय तिथे काव कॉर्नरचा बॉलला स्टॉप केलं. एक धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. पुन्हा एकदा इथे चांगले षटक खरं तर मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती 35 धावा झालेल्या आहेत. 3 बॉल बाकी आहेत. 3 बॉलवरती जर 1 ते 2 मोठे हिट आले तर चांगला स्कोर बनवू शकतो. परंतु आतापर्यंत गोलंदाजी शब्बीरची चांगली पाहायला भेटली आहे. यावेळेस इथे पुढे टाकलाय आणि खरं तर वाट पाहिली होती. बॉल बराचसा दूरवरती गेलाय. जुना बॉल द्या सर. बॉल रस्त्याच्या पलीकडे गेलाय. सुंदर बॉल आणलाय रस्त्याच्या पलीकडे. षटकाराची धावफलकावरती धावा जर पाहायला गेलं तर धावा झाल्यात त्या 41 धावा. सुंदर फटका खरं तर पुढे बॉल टाकला इथे आणि ज्या मोठ्या हिटची आवश्यकता होती टीम अर्थातच केवडला तो मोठा हिट मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. धावफलकावरती जर पाहायला गेलं तर 4 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटचे 2 बॉल पहिल्या इनिंग मधील बाकी आहेत. पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस अक्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथे पूर्ण
होत आहेत. एक बॉल बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. धावफलक पुढे गेलाय. धावफलकावरती धावा झालेत त्या 43 धावा. शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे 43. काय होणार या बॉलवरती पाहावं लागणार आहे. इथे जर मोठा हिट आला तर नक्की धावफलक चांगला बनू शकतो केवळ टीमचा. सन्मानजनक स्कोर तर बनवलाय, परंतु प्रतिस्पर्धी संघावरती दबाव टाकण्यासाठी हा बॉल महत्वाचा आहे. फटका फसला इथे. क्षेत्ररक्षक बराचसा दूरवरती आहे. पोहोचू शकला नाहीये तिथे. 2 आल्यात. तिसरी सुद्धा धाव येणार का? आणि तिसरी सुद्धा धाव आली आहे. 3 धावा मिळतायत. 3 धावेबरोबर इथंच षटक संपलंय. चौथं 46 झालेत. 47 करायचे आहेत. वेळ न घेता केवळ टीम मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणासाठी या. 13 मिनिटांमध्ये इनिंग संपली ही. शेहेचाळीस झालेत. 47 करायचे आहेत. चला चला लवकर. चला लगेचच आपण बॅट्समन पाठवूयात. 46 झाले. 47 करायचे आहेत. 24 बॉल आणि 47. चला घ्या क्षेत्ररक्षण लावून. नितीन आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. टीम पिंपळनेर तुमचा खेळलो आहे. स्ट्राईकला शब्बीर, नॉन स्ट्राईकला गोवर्धन. शब्बीर आणि गोवर्धन. मॅचला सुरुवात होते. टायमर आपण सेट करतो. येस सर, टायमर सेट आहे. ओके ओके. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये. 24 बॉल आणि 47 करायचे आहेत. पहिला बॉल. पहिलाच बॉल. यावेळेस मात्र व्हाईट बॉलने सुरुवात होते. हा धावफलक ओपन होतोय तिथे. 24 बॉल आणि 47 करायच्या होत्या. आता मात्र 46 धावा बनवायच्या आहेत. पहिला बॉल खरं तर अगदी अँगलने बॉल बराचसा बाहेर गेला तिथे. आणि एक धावफलकावरती ऍड होताना तुम्ही पाहताय. बॉल मैदानाच्या आतमध्ये. शब्बीर फटका फसलाय. बराचसा उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आहे. झेल सुटलाय तिथे. आणि तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतात. खरं तर झेल घेणं मित्रांनो सोपं नव्हतं. बराचसा उंच हवेमध्ये गेला होता. स्वतःला जज करणं, स्टॅबल करून ठेवणं आणि पुन्हा एकदा बॉलवरची नजर टिकवून ठेवणं तितकंसं सोपं नव्हतं. धावफलकावरती धावा जर पाहायला भेटल्या
तर इथे धावा झालेत त्या 3 आणि बॉल झालाय 1. ज्यावेळेस तालुका वाईज गटातील मॅचेस सुरू होणार आहेत ना, त्यावेळेस मात्र खरी मजा येणार आहे. कारण नामांकित टीम आणि मित्रांनो सोपं नाहीये. हो, यावेळेस पुन्हा एकदा फटका फसलाय. स्टिकरवरती बॉल लागलाय. एक धाव मैदानाच्या आतमध्ये येते. अलीकडे महाराष्ट्रामध्ये एप्रिलच्या आसपास मुख्य स्पर्धा चालू आहेत. अगदी प्रेसिडेंट कप जो खरं तर 1 CR त्याचं पहिलं क्रमांकाचं पारितोषिक आहे आणि ती स्पर्धा ठाण्यामध्ये पार पडते. तिथे सर्व टेनिस बॉल क्रिकेटचे नामांकित खेळाडू खेळत आहेत. काष्टीचा करंडक सुरू आहे. पुण्यामधील बऱ्याचशा स्पर्धा आहेत. कोकणी भागामध्ये स्पर्धा चालू आहेत आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा स्पर्धा चालू आहेत. परंतु ही स्पर्धा या स्पर्धेची चर्चा का राहिली आहे? मित्रांनो 24 टीम तालुक्याच्या येणं हे सोपं नाहीये आणि खरं तर ते तुम्हाला इथे या स्पर्धेचं वैशिष्ट्य पाहायला भेटलंय. कारण प्रत्येक स्पर्धेमध्ये 12 टीम सुद्धा तालुक्याच्या बनवणं तितकंसं सोपं नसतं. परंतु नितीन नानांनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी 24 टीम खरं तर इथे आमंत्रित केलेत. यावेळेस मात्र भन्नाट वेग होता. यष्ट्या उडवण्याचा प्रयत्न आणि इथे व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय. व्हाईट बॉल बरोबर धावफलक पुढे जातोय. धावफलकावरती 5 धावा झालेल्या आहेत. ओहो! यावेळेस अत्यंत सुरेख फटका आहे. वाऱ्याच्या गतीने चेंडूला फेकून दिलंय सीमारेषा पार. आलाय षटकार. 6 धावा. धावफलकावरती धावा जर पाहायला भेटल्या तर धावा झाल्यात त्या 11 धावा. टीम खरं तर पाठलाग करते 47 धाव्यांचा आणि धावफलकावरती धावा झाल्यात त्या मात्र 11 धावा महत्वाचा चेंडू असणार आहे खरं तर इथे. धावफलकावरती पाहताय तुम्ही षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक चालू असताना पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. काय होणार या बॉलवरती महत्वाचा चेंडू आहे. समोरच्या दिशेने खेळलेला लॉंग द कारपीट लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आलाय तिथे आणि एक धाव इथे पाहायला भेटते. एका धावेबरोबर तर धावफलक पुढे जातो. धावफलकावरती धावा झालेत त्या 12 धावा. पहिलेच षटक आहे खरं तर आणि स्कोरबोर्ड खरं तर चांगला पुढे उभा केला इथे टीम पिंपळनेरने. परंतु हा बॉल इतका महत्वाचा आहे कारण या बॉलवरती बरीचशी समीकरणं अवलंबून आहेत. हो, हो. यावेळेस मात्र खराब चेंडू आहे. अत्यंत सुंदर तिथे फटका खेळून काढलाय. सरळ चेंडू जातोय फाईन लेगकडे. येत आहेत 4 धावा. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. धावफलकावरती षटक क्रमांक 1 संपल्यानंतर 16 धावा गोळा केलेल्या आहेत. चला वेळ घेऊ नका. टायमर सेट आहे. टीम केवळ 4 मिनिटांमध्ये पहिलं षटक खरं तर संपलं इथे मैदानाच्या आतमध्ये. त्यामुळे वेळ घेऊ नका जास्तीचा. 16 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. समर्थ न्यू कॉलर मैदानाच्या आतमध्ये. वडशिंगेची उद्या टीम आहे आणि उद्या वडशिंगेच्या टीमला आयोजकांकडून सूचना आली 6 वाजता तुम्हाला उद्या या मैदानावरती यावं लागणार आहे. उद्या म्हणण्यापेक्षा आजच. नाही मॅच स्पीडअप करा. टायमर सेट आहे बरं का टीम. 4.5 मिनिटं संपलेली आहेत तुमची. धावफलकावरती धावा जर पाहायला गेलं तर धावा झाल्यात त्या 16. काय होणार या मॅचमध्ये पाहावं लागेल. 47 करायचे आहेत. 16 झालेले आहेत. पुढचा बॉल समर्थ मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. वा भन्नाट वय काय पेस दाखवलाय खरं तर समर्थने. कौतुक करावं लागेल. अप्रतिम बॉल आहे मैदानाच्या आतमध्ये मात्र इथे आणि डॉट बॉल खरं तर पाहायला भेटतो इथे. धावफलकावरती धावा जर पाहायला गेलं तर धावा झालेत त्या 16 धावा. वेग आहे खरं तर समर्थकडे आणि त्याचा फायदा मात्र त्याला भेटताना तुम्ही पाहता इथे. पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. काय होणार या बॉलवरती हे सुद्धा तितकंच पाहणं महत्वाचं आहे. येस ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल आहे. अगदी खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. एक धाव आली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. वा फेक तर चांगली होती परंतु थोडासा उशीर झाला. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतायत. 18 झालेल्या आहेत आणि इथून पुढे पाहावं लागेल आता. धावा बाकी आहेत त्या.
29 करायचे आहेत. बॉल जर पाहायला गेले तर बॉल बाकी आहेत ते 16 बॉल आणि 29 धावा. असं अवघड समीकरण नाहीये. परंतु मॅचमध्ये आणि क्रिकेटमध्ये कोणतीही गोष्ट आपण सांगू शकणार नाही. क्रिकेटचा खेळ असा आहे, ज्यावेळेस या खेळाचं भविष्य जर सांगितलं जाईल, त्यावेळेस मात्र हा खेळ संपलेला असणार आहे. त्यामुळे या खेळाचं भविष्य करणारा अजून जन्माला आलेला नाही आणि येणार सुद्धा नाहीये. ओहो! यावेळेस मात्र अत्यंत सुंदर फटका आहे. बॅटमधून आवाज तर परफेक्ट निघतोय, परंतु गॅप शोधता येणार नाहीयेत. थोडंसं सिंगल, डबल धावेंवरती जास्तीचा भर देते टीम आणि आवश्यकता खरं तर त्याचीच आहे. जरी एखादा मोठा हिट आला तर हे षटक मोठं बनू शकतं हे दोन्ही फलंदाजांना माहिती आहे. कारण जास्त धावा नाहीयेत समोर. सिंगल, डबल धावा जिथे येतात तिथे घेतलेल्या चांगल्या आहेत आणि पुढे एखादा मोठा हिट जर आला, तर मॅच चांगली बनवू शकते. धावफलक पुढे जातोय. धावफलकावरती धावा 20 झालेल्या आहेत. ओहो! यावेळेस या फटक्याची आवश्यकता होती. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. पाठीमागे मी सांगितलं सिंगल, डबल धावा जिथे भेटतायत, तिथे घेतलेल्या चांगल्या आहेत. डबल धावा 2 वेळा पाहिल्या आणि इथे ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल हुक केला. चेंडू डीप मिड विकेट बाहेर फेकून दिला जातोय तिथे. 6 धावे बरोबरीत धावफलकावरती जर पाहायला गेलं तर धावा झालेत त्या 26, 26 बनवायच्या आहेत इथून पुढे 21. 21 धावा कौतुक करावं लागेल या फलंदाजाचं मात्र जिथे चांगली फलंदाजी त्याच्याकडून झाली आहे. गोवर्धन पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये समर्थ बराचसा खाली राहिला बॉल खरं तर ऍक्सेप्ट केला नव्हता त्याने आणि डॉट बॉल मैदानाच्या मात्र आतमध्ये पाहायला भेटलाय. 5 चेंडूचा खेळ संपलाय खरं तर इथे धावफलकावरती धावा जर पाहायला गेलं तर धावा झाल्यात त्या 26 धावा. म्हणजे 13 बॉल आणि 21 मॅच संपलेली नाहीये. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने जर इथून पुढचे 5 ते 4 बॉल जर चांगले टाकले ना, तर ही टीम कमबॅक करू शकते. पाहावं लागेल काय होणार आहे. परंतु हा बॉल महत्त्वाचा चेंडू आहे. 13 बॉल 21 करायचे आहेत. ओहो! पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू. एक बॉल जरी चुकीचा पडला जरी पुढे कमबॅक केलंय. षटक संपलंय. बरोबर 7 मिनिट आणि 30 सेकंदांमध्ये 2 षटकं संपलेत. वेळ घेऊ नका. क्षेत्ररक्षण सजवा. तुमचा बॉलर गोलंदाजी ट्रॅकवरती आणा आणि 12 बॉल बाकी असताना टीम केवळ तुम्हाला त्या धावा रोखायच्या आहेत. तर टीम पिंपळनेर तुम्हाला त्या धावा बनवाव्या लागणार आहेत. काय होणार मॅचमध्ये? संदीप धर्मे साहेब खरं तर कित्येक वेळा मी त्यांचं षटक गोलंदाजीमध्ये पहिलं षटक टाकताना बघितलंय. परंतु इथे खरं तर त्यांच्यावरती जबाबदारी आली आहे तिसऱ्या षटकाची. 12 बॉल आणि 21 धावा टीम टायमर सेट आहे तुमचा. त्यामुळे उशीर करू नका. धर्मे साहेब पहिला बॉल. पहिला बॉल अक्रॉस दी बॅटने क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि विकेट आली आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये शब्बीरचा खेळ संपलाय मैदानाच्या आतमध्ये. धर्मे साहेब गोलंदाजी ट्रॅकवरती आलेले आहेत. 11 बॉल आणि बनवायचे आहेत 21 धावा. बॅट्समन नेम अमर शांतिकुमार आहे. शांतिकुमार पुढचा बॉल. वाऱ्याची गती यावेळेस मात्र ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल. थोडस वाऱ्याची झुळूक सुटलेली आहे. 10 बॉल आणि 21 धावा केवळची टीम. इथे जर अजून 2 ते 3 बॉल जर डॉट आले तर पुन्हा एकदा कमबॅक करू शकते. परंतु पुढे मात्र टीम पिंपळनेर आता थांबून जमणार नाहीये. क्षमता आहे शांतिकुमारकडे. कित्येक स्पर्धा गाजवल्यात. वा काही चेंडू टाकला. अप्रतिम बॉल आहे मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल आणि इथे मात्र रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग टीमने व्हाईट बॉल साठी. पाहावं लागेल काय गोलंदाजी केली आहे धर्मे साहेबांनी. दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती असणार आहे. चला लवकर. वासू चला. डिलिव्हरी.
धावफलकावरती पाहत आहे बॉल 3 बॉल मध्ये एकही धाव दिलेली नाही. दरिमे साहेबांनी 21 करायचे आहेत मित्रांनो. बॅटची कड वा वा काय गोलंदाजी केली जाते इथे. 4 बॉल मध्ये एकही धाव नाहीये. 8 बॉल आणि बनवायचे आहेत 21 धावा. काय षटक टाकलंय मित्रांनो. कमबॅक केलंय. 5 बॉल मध्ये पाठीमागच्या एकही धाव आलेली नाही. पाठीमागच्या शेवटच्या बॉलवरती 6 बॉलमध्ये सॉरी 6 बॉलमध्ये सर एकही धाव आलेली नाहीये. पाठीमागच्या षटकातील शेवटचे 2 बॉल आणि या षटकातील 4 बॉल. वा काय गोलंदाजी केली आहे धर्मे साहेबांनी सुद्धा. कौतुक करावं लागेल. न्यू बॅटर बॅट्समन नेम सद्दाम. शेवटचे बॉल बाकी आहेत. 8 बनवायचे आहेत. 21 धावा. कमालीची गोलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकाचं. ओहो यावेळेस 5 बॉल लागोपाठचे डॉट टाकलेले आहेत. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवायला हरकत नाहीये मित्रांनो. 5 बॉल डॉट. कमालीची गोलंदाजी धर्मे साहेब कौतुक करावं लागेल नक्कीच तुमचं सुद्धा. परंतु थांबून जमणार नाहीये. एक मोठा हिट आवश्यक आहे. आणि इथे मात्र मिड ऑन विकेट. वा काय गोलंदाजी केली आहे. टीमला मात्र मॅच मध्ये घेऊन आलेले आहेत. षटक संपलंय. टीम मीटिंग घेऊ नका. केवळ टीम. तुमचा टायमर सेट आहे मित्रांनो. तुमचा टायमर सेट आहे. चला लवकर. 6 बॉल आणि 21. काय गोलंदाजी केली आहे. 6 बॉल 12 बॉल 21 ची मॅच धर्मे साहेबांनी 6 बॉल 21 वरती नेऊन पोहोचवली आहे. कौतुक करावं लागेल. वासू चला या टॉस साठी लवकर. कृणाल आलाय. वेळ कमी आहे तुमच्या जवळ. केवळ 5 मिनिटांचा टायमिंग आहे हे षटक पूर्ण करण्यासाठी. खोलो टप्प्याचा बॉल आहे. अलॉंग दी कार्पेट केलेला. दुसरी धाव मैदानाच्या आतमध्ये घेण्याचा प्रयत्न आहे आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 5 बॉल बनवायचे आहेत. 19 धावा. बॉल 19. एक मोठा हिट येणार का. पाहावं लागेल. मारावा तर लागणारच आहे. ओ काय चेंडू टाकलाय. अप्रतिम बॉल आहे मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल आणि 19 करायचे आहेत. काय गोलंदाजी केली आहे खरं तर इथे धर्मेश साहेबांचं पाठीमागचं षटक. 12 बॉल 21 करायच्या होत्या. आता मॅच कुठे आणून पोहोचली आहे. 4 बॉल आणि बनवायचे आहेत 19 धावा. पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक स्वतः धर्मे साहेब आलेत. जेल सुटलाय परंतु जास्त काही नुकसान होणार नाहीये. कारण 3 बॉल आणि इथून पुढे बनवायचे आहेत 17 धावा. वा काय प्रयत्न आहे. मला वाटतं 40+ पेक्षा सुद्धा जास्तीचं एज आहे धर्मे साहेबांचं. आणि इथे 17 3-17 3 बॉल आणि 17 धावा. काय होणार. 3 बॉल मध्ये 3 षटकार येणार का. ओ यावेळेस संधी होती. पुलटॉसचा बॉल अक्रॉस दी बॅटने आणि एक धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय तिथे. नॉन स्ट्राईक एंडला फेक आहे. फलंदाज होईल बाद. चला टीम मीटिंग घेऊ नका. जवळ येऊ नका कुणी सुद्धा. 2 बॉल आणि बनवायचे आहेत 16 धावा. चला बॅट्समन नवीन बॅट्समन चला. 2 बॉल आणि 16 धावा. मॅच संपलेली नाहीये मित्रांनो. एखादा जर वेस्ट साईडच्या वरचा नो बॉल आला त्याच्यावरती षटकार आला तर पुन्हा एकदा मॅच बनवू शकते. 2 बॉल आणि 16 धावा.
क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं मित्रांनो. यावेळेस फटका फसलाय, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आहे आणि झेल मात्र तिथे टिपलाय. आता मात्र मॅच पूर्णपणे बाजूला जाते इथे केवळच्या. न्यू बॅट्समन चला लवकर. स्ट्राईक वरती या तुम्ही. न्यू बॅट्समन उत्तम आलेत. टीम कुर्डू कॅप्टन चला. आशिष सर आता तुम्हाला थोडस बिझी राहावं लागणार आहे. एक बॉल आणि बनवायचे 16 धावा. मॅच इथे जिंकली जाते टीम केवळ. कॉंग्रॅच्युलेशन टीम केवळ. हार्ड लक टीम पिंपळनेर. तुम्ही आला. कॅप्टन चला. केवळ टीमचे कॅप्टन लगेचच या. धर्मे साहेब कॅप्टन पाठवा. मॅन ऑफ द मॅच. आणि मॅन ऑफ द मॅच मिस्टर धर्मे साहेब. मिड अँड विकेट ओव्हर. वा काय गोलंदाजी केली आहे धर्मे साहेबांनी. आणि कॅप्टन या. जाऊया काशीद सरांकडे. तिथे काशीद सर माझ्या समोर जुळले जातात. प्रताप कदम विकास सोसायटीचे चेअरमन. चेअरमन पद मार्चिंट चांगला घालवलेला दिसतोय कदाचित आणि नक्कीच पाहावं लागेल. साहेब कलेक्शन झालंय का नक्की मार्चिंटचं. थँक्यू. ही जबाबदारी तुमच्यावरती आहे.